प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी तुझे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविर्धनवनं वन्दे विष्णुभुवनं सर्वलोकैकनाथं नमो विठ्ठलाय पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू दुसरे चरण संततिया 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 संततिया दुसरे चरण संततिया चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोबाद्यांचे केले स्मरण होय सखल विद्येचे अधिकरण हे श्री चरण श्री गुरुंजय नमस्कार आता मस्तक माझा पाया मस्तक माझा पाया मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक माझा पायावरी
माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इथं आवाज मोकळा करायचा, इथल्या इथं आला पाहिजे. निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य विश्वसंत तसे असणारे वैराग्याचे महामेरू नवे नवे जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू दुपारच्या 12 वाजता मंबाजी बुवानं काठीनं मारावं. दुपारच्या 12 वाजता मंबाजी बुवानं काठीनं मारावं आणि संध्याकाळी त्यांच्याच दारात जावं आणि उभा राहावं आणि म्हणावं, बुवा आज तुम्ही कीर्तनाला येत नाही ना, तर कीर्तनाला मजा नाही असे म्हणणारे वैराग्याचे महामेरू माझे जगद्गुरु तू खूप बरे होऊन गेले. जगाचा माथा जाग्यावरती यावा म्हणून ज्यांनी गाथा हा ग्रंथ लिहिला तसे असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू त्यांच्याच गाथ्यातील फार चरणाचा नाही 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या दिवसाला साजेल असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला एक मागणं सांगतायत की तुम्हा आम्हाला एक ठणकावून गोष्ट सांगतायत की जन्म आलाय, एक ना एक दिवस तुम्हाला मृत्यू येणार आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की ते मृत्यू येण्याच्या अगोदर तुम्हाला अशी कोणती कारणं करावी लागतील की तुम्हाला डायरेक्ट देवाच्या हृदयात आणि पायाजवळ जागा मिळेल. विठ्ठल विठ्ठल निमित्तानं आजचा 1 दिवसाचा कीर्तन महोत्सव या गणेश नगर मध्ये चलगरंजी मध्ये का आहे, कशासाठी आहे तुम्हा सर्व मंडळींना ज्ञात आहे. वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून संबोधन होतो. वैकुंठवासी संभाजी हरी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजच्या कीर्तनाचं आयोजन आहे. 1 वर्ष झालं त्यांना आपल्या चित्र निघून जाऊन, पण ते गेल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि या कीर्तनाचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांचे कुटुंबीय, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती शोभा संभाजी पाटील आणि चिरंजीव अजय संभाजी पाटील, सुनबाई मयुरी अजय पाटील आणि त्यांच्या 2 कन्या वंदना संभाजी पाटील आणि सुरेखा संभाजी पाटील अशा हा कुटुंब परिवार आहे. आणि या पाटील कुटुंबियांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्व माईबापांचं दर्शन झालं. ते आपल्या भागाचं वैभव असणारी वारकरी संप्रदायातलं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आमच्या वारकरी शिक्षण संस्थेवरती माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सचिन दादा असतील. त्यांनी फोन केला आणि आमचा भाऊ राकेश असेल त्यांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचा योग आला. इथपर्यंत आल्यानंतर पुण्यस्मरणाची कीर्तन अनेक केली. पुण्यस्मरणाची कीर्तन अनेक केली. मी 4वी-5वीला असल्यापासून डोक्याला फेटा बांधलाय. पण महाराज आल्यानंतर कानावर जी वार्ता पडल्यानंतर मला इतका आनंद झाला, खरं सांगतो तुम्हाला, माझा आनंद आहे. तुम्हाला दुःख झालं, पण जो आज अभंग सेवेकरता घेतलाय, कमसे कम मी 7 वर्ष झाले या अभंगावर कीर्तन करतो. 7 वर्षात ज्या अभंगात जगद्गुरु तुकोबरायांनी लिहिलंय ते या कुटुंबात जसं तसं घडलंय गड्या. म्हणून सांगून जातो या कुटुंबातलं व्यक्तिमत्व वारीसाठी निघून गेलं आणि वारीमध्ये गेल्यानंतर माघारी नाही आली. तुकोबांच्या 3ऱ्या चरणात आहे, मार्गधरा पंढरीचा आणि फेरा चुकवा 84 लक्ष योनीचा फेरा चुकला गड्या. मी सांगून जाईन तुम्हाला पुढं, पण ऐकून जा. कीर्तनाला आलाय ना, ते उभा राहिलेत ना, तुम्ही मागं बसा, कुठेही बसा, पण खाली बसा. कीर्तनाचा नियम आहे, कीर्तन करापेक्षा उच्च जागेवर उभा राहून कीर्तन ऐकायचं नाही. नाही तर उभाच राहायचं असतं तर या टाळ देतो तुम्हाला. ऐका, बसा सगळे खाली. आपल्याकडं फुलं पडेपर्यंत लोक येत राहतात, त्यामुळं सगळे माझ्याकडे लक्ष द्या. किती वाजता फुलं टाकायचे?
12 ठीक आहे. आमच्याकडे 12-5चा नियम आहे, म्हणून तो जिथं जाईल तिथं भाग बदलल्यावर वेगवेगळी पद्धत असते. तुमच्या टायमिंग पद्धतीने तुम्हाला सोडलं जाईल, पण हृदयाचे कान करून ऐका. यांना टोपण नाव काय होतं? वर्ष झालं. लक्ष देऊन ऐका. देवाने 2 गोष्टी आपल्या हातात दिल्या नाहीत गड्या. त्या 2 गोष्टीपैकी पहिली गोष्ट आहे देवाने आपल्या हातात दिली नाही. तिचं नाव काय माहितीये? तू म्हणाल तुला कशाला बोलला ऐकून जा, सांगाल तुम्हाला मी. पहिली गोष्ट आहे देवाने पहिली गोष्ट आपल्या हातात दिली नाही, त्याचं नाव आहे जन्माला कुठं जायचं. ती गोष्ट आपल्या हातात. मोठ्यानं बोला. पुढे सरा तुम्ही, पुढे सरा, पुढे सरून बसा, म्हणजे पाठीमागे येणाऱ्याला बसता येईल. सरा पुढं, सर अजून पुढे या पुढं. तुम्ही सरा बाळा ना, इकडे सरा आतमध्ये सरा तुम्ही, आणि इकडे या तुम्ही. आजी या बाजूला या, यांच्या पाठीमागे या पुढे पुढे या. सगळे उठा पाठीमागचे. जन्माला कुठं घालायचं हे आपल्या हातात दिलं. मोठ्यानं बोला, दिलं. तुम्ही पुढे सरा, पुढे सरा, ह्यांच्या बरोबर राहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर या पुढे अजून. हा, घालायचं हे कोणाच्या हातात आहे? कुणाच्या? देवाच्या. महाराज ऐकून जा. दुसरी गोष्ट आहे ती सुद्धा आपल्या हातात नाही. ती काय आहे? मृत्युमुखी कुठं पडायचं. महाराज आमचं मरण सुद्धा आमच्या हातात नाही. महाराज जन्म आणि मृत्यू हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. हे आपल्या हातात नाही. पण महाराज देवाने जर हे माणसाच्या हातात दिलं असतं तर माणूस माणसासारखा वागला, म्हणजे आता माणूस माणसासारखा वागत हे तुम्हाला मान्य आहे. महाराज ऐका, माणूस माणसासारखा वागायला तयार नाही, पण या देवाने 2 गोष्टी आपल्या हातात दिल्या नाहीत. पण देवाने आपल्या हातात एक गोष्ट दिली गड्या. काय गोष्ट दिली? ज्या दिवशी जन्माला आलाय आणि ज्या दिवशी मृत्युमुखी पडणार आहे त्याला मधला टप्पा, त्याला आयुष्य म्हणतात. आणि ते आयुष्य कसं जगायचं हे कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आयुष्य इतकं सुंदर जगा, इतकं सुंदर जगा की जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्या दिवशी तुम्ही जाल ना, आणि ज्या दिवशी तुम्ही जाल आणि एखाद्याला जर बातमी समजली की अमका अमका गेला, की त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं पाहिजे, इतकं तरी सुंदर जीवन जगलं पाहिजे महाराज. त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला पाहिजे, हा माणूस अजून 5-25 वर्ष जगायला पाहिजे होता. महाराज इतकं तरी चांगलं जीवन जगलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, हे जीवन चांगलं जगायचं असेल तर काय करा? हे आयुष्य चांगलं जगा की जेणेकरून तुमची कीर्ती अजरामर राही, उत्तमाची कीर्ती मागे उत्तमाची सांगतात की तुमची कीर्ती अजरामर महाराज. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की उत्तमाची उरे कीर्ती मागे, कीर्ती अजरामर राहिली पाहिजे. मग चांगलं काम केलं पाहिजे का वाईट काम? चांगलं काम केलं पाहिजे. मग महाराज ऐकून जा, इतकं सुंदर जीवन जगा, इतकं सुंदर जगा की जगद्गुरु तुकोबरायांचा अजून एक अभंग आहे. हा सगळा खडतर प्रवास आयुष्याचा कशासाठी करायचा? याच्यासाठी केला होता आणि शेवटचा दिस आबांच्या जीवनातला शेवटचा दिस गोड झाला. ऐकून जा, याच्यासाठी अट्टहास करायचा आहे. कोणाच्याही पुण्यस्मरणाला कीर्तन होत नाहीत. अरे हे तर पोरांना आई बापाचं पुण्यस्मरण जाऊ द्या, अंतविधीला यायला वेळ नाही. आज तो महाराष्ट्र आहे.
आणि या महाराष्ट्रामध्ये आज या कुटुंबियाने कीर्तनाचं आयोजन केलं. कीर्तन कोणाच्या दारात होतं? कीर्तन कोणाच्या घरात होतं? ऐकून जा, भजन कोणाच्या दारात होतं? भजन कोणाच्या घरात होतं? त्याच्याकरता लोक कसे असावे लागतात? भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन पूजन. माणसाच्या दारामध्ये टाळ वाजला जातो. भाग्यवान माणूस. आवाज माझा कमी नका नको. आवाज जसा आहे तसा राहू दे. हे नाही म्हटलं तरी पण माझा आवाज जसा तसा ठेवा. भाग्यवान माणसाच्या दारात टाळ वाजला जातो. भाग्यवान माणसाच्या दारात कीर्तन होतं. गड्या कुठंतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतंय, तेव्हा या कीर्तनाचा कार्यक्रम होतो. महाराज सप्त्यातलं कीर्तन वेगळं, वाढदिवसाचं कीर्तन वेगळं आणि वर्ष श्राद्धाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन का करायचं सांगून जाईन तुम्हाला. पाटील कुटुंबियाला पैसे जास्त झाले म्हणून नाही, 3 वर्ष कीर्तनाचा कार्यक्रम करावा, भजनाचा कार्यक्रम करावा, जेणेकरून पहिल्या वर्षी तर काय असतं, वैतरणा नावाची नदी असते. त्यावेळेस यमाचे दूत एका बाजूला आणि देवाचे दूत एका बाजूला उभे असतात. आणि आज 12 वाजता त्या आत्म्याला ती नदी पार करून यायला सांगितलं जातं. आणि ती नदी पार करून येत असताना त्या आत्म्याला जर दाह झाला, त्या आत्म्याला जर त्रास झाला, तर तो आत्मा यमाच्या ताब्यात दिला जातो. आणि जर तो आत्मा सुखरूपपणे व्यवस्थित समोर येऊन उभा राहिला की तो आत्मा देव स्वरूपाला प्राप्त होतो. महाराज ते झालं त्यांचं. मग त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन कशासाठी? आजच्या कीर्तनाचं, कीर्तनकाराचं पुण्य, गायकाचं पुण्य, वादकाचं पुण्य, ऐकणाऱ्याचं पुण्य, जेवण बनवणाऱ्याचं पुण्य, हे सगळ्यांचं जे पुण्य आहे, त्यांच्या जीवनात जर पुण्याचा वाटा कमी पडत असेल तर आजचं सगळ्यांचं पुण्य त्यांना अर्पण करायचं. म्हणून आजचं कीर्तन आहे. विठ्ठल